पुसद येथील लाचखोर बस डेपो मॅनेजर मंगेश पांडे अँटी करप्शनच्या जाळ्यात। आरोपी लोकसेवक मंगेश निळकंठराव पांडे वय 48 वर्ष, पद आगार व्यवस्थापक वर्ग 2, पुसद आगार, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांनी केलेल्या सापळा कारवाईबाबत तक्रारदार यांनी दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ येथे आरोपी लोकसेवक मंगेश निळकंठराव पांडे वय 48 वर्ष, पद आगार व्यवस्थापक वर्ग 2, पुसद आगार, राहणार प्रोफेसर कॉलनी पुसद, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ यांनी लाचेची मागणी केल्याची लेखी तक्रार दिली। सदर लेखी तक्रारीवरून दिनांक 3 डिसेंबर 2024 व दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता यातील आरोपी लोकसेवक मंगेश पांडे यांनी स्वतःकरिता तक्रारदार यांना त्यांचे रोखीकरण रजेचे पैसे मंजुरीसाठी स्वाक्षरी करण्याकरिता 5,000 रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले। त्यावरून दिनांक 4 डिसेंबर 2024 रोजी आयोजित केलेल्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक मंगेश निळकंठराव पांडे वय 48 वर्ष, पद आगार व्यवस्थापक वर्ग 2, पुसद आगार, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ यांनी आगार व्यवस्थापक कार्यालयातील त्यांची कॅबिनमध्ये 5,000 रुपये लाच रक्कम तक्रारदार यांच्याकडून पंचासमक्ष स्वीकारली असता आरोपी लोकसेवक मंगेश निळकंठराव पांडे यांना रंगेहात पकडण्यात आले। पोलीस स्टेशन पुसद शहर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सदरची कारवाई मारुती जगताप, पोलीस अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्र अमरावती, सचिंद्र शिंदे, अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे आणि पोलीस हवालदार अतुल मते, पोलीस हवालदार जयंत ब्राह्मणकर, पोलीस नाईक सचिन भोयर, सुधीर कांबळे, इफ्राज काझी व चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय कांबळे सर्व नेमणूक अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी केली। शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ कार्यालयास दूरध्वनी क्रमांक 07233 24 40 02 तसेच टोल फ्री क्रमांक 1064 वर संपर्क करण्याचे आवाहन पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी केले आहे।